नमस्कार, शुभ दुपार. सरस्वती ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आरोग्याचा, आनंदाचा जाओ हीच देवाजवळ प्रार्थना. तर आज ना रविवार आहे, तर मग सकाळी थोडेसे पोहे करून घेतले आणि रात्रीची खिचडी होती तीही गरम करून घेतली आणि घरातलं सर्व आवरलं. मग जी बिडाची भांडी आणली होती ना मी म्हटलं तीच आता वसून घेऊया, म्हणजे वापरण्यात आणायची असं. तर चला तुम्हाला दाखवते की मी कशी भांडी म्हणजे वापरण्यात आणते. ज्या दिवसापासून भांडी आणली होती त्या दिवसापासून अशीच पिशवीत ठेवली होती. दोघंही भांड्यांना पिशव्या होत्या, पण वरून अजून मी एक पिशवी टाकून ठेवली होती. म्हणजे याला ना थोडा डांबर लावलेला असतो आणि मग हाताला पण सारखं काळं काळं लागतं, किंवा आपण जिथं ठेवलं तिथे काळं होतं, म्हणून मग मी वरून अजून ह्या दोघं भांड्यांना पिशवीत ठेवले होते. आता हे आधी आपण असं सर्व चक धुवून घ्यायचं. जे डांबर वगैरे लागलेला असतो किंवा काळं केमिकल असतं ते निघून जातं. तर ओलं करून घ्यायचं असं, आणि जेवढं आपण असं चोळतो ना तेवढं असं याचं काळं पाणी निघतं. हे पहा, अगदी काळं असं पाणी निघतं. आपण जेवढं याला हाताने चोळलं किंवा घासणीने घासलं तेवढं काळं निघतं. म्हणून सुरुवातीला ना थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं 2-3 वेळा, आणि मग नंतर काथ्या घासणीने अशी घासून घेतली. हे पहा, तर साबण काठीने अशी थोडीशी तारीच्या घासणीने रफ घासून घेतलीत मी. जेवढाही काळा डांबर किंवा केमिकल असेल तर ते सर्व मग निघून जातं. सुरुवातीलाच पण एवढं घासायचं, नंतर वापरण्यात आलं की मग वापरण्यात जेव्हा भांडी आली की तेव्हा मग अजिबात असं काथ्या किंवा घासणीने ही भांडी घासायची नाही. आत्ता जेव्हा आपण वापरण्यात आणतो आहे, सुरुवातीलाच हे भांडी काथ्याने घासणीने अशी स्वच्छ करायची. चांगली बाहेरून आतून घासून घ्यायची, म्हणजे बाहेर पण तो काळा डांबर असतो तोही निघून जातो. नाही तर मग सारखंच उचलताना हाताला काळं लागतं, म्हणून पाठीमागून सुद्धा एकदा असा काथ्या किंवा घासणी फिरवून घ्यायची, म्हणजे उचल-ठेव करतानाही मग हात काळे होत नाही. तर कढईला थोडं जास्त होतं काळं, म्हणून मी कढईला 2दा असं चांगलं काथ्या घासणीने घासून घेतलं, आणि मग नंतर अशी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने कढईसुद्धा धुवून घेतली. तर हे पहा, आता एवढं काही काळं पाणी निघत नाही आहे. जोपर्यंत याचं काळं पाणी निघत नाही ना तोपर्यंत असं स्वच्छ धुवायचं, आणि मग सर्व निघून जातं. तर हे पहा, आता कुठेच काळं पाणी दिसत नाही आहे, निर्मळ असं पाणी निघायला लागलं आहे. आता धुवून घेऊयात आणि पुसून घेऊयात. तर तवाही असा 2 पाण्याने धुवून घेतला. तव्याला एवढं जास्त काळं पाणी निघालं नाही, पण कढईलाच थोडं जास्त होतं डांबर किंवा काळं केमिकल. तर तवासुद्धा आता धुवून चांगला कोरडा करून घेऊयात. कॉटनच्या एखाद्या कपड्याने चांगलं पुसून घ्यायचा. तर हे पहा, सर्व इथे मी पुसून घेतला, आणि आता ही भांडी आपल्याला वापरायची आहेत, म्हणून काय करूयात, यात आपण थोडासा कांदा आणि तेलाने हे भाजून घेऊयात. तर किती स्वच्छ आणि चक असा हा तवाही निघाला आहे. घरातली आधी सर्व कामं मी आवरून घेतली होती, मग नंतर याच्या पाठीमागे लागली. म्हटलं अजूनच मग काम आपलं लांबणीवर जातं, म्हणून आधी सगळं आटोपल्यानंतर आता दुपारचं जेवण बनवायचं होतं त्याआधीच म्हटलं हे करून घेऊयात. आता हे जे कांदे चिरते ना मी, तर याच्यासाठी हा तव्यात तेल आणि कांदा भाजण्यासाठीच हा कांदा थोडासा जाड, कसाही जाड बारीक असा चिरून घ्यायचा. बारीकच नाही तर जाडही, पण थोड्या मोठ्याच फोडी ठेवायचा, म्हणजे जसा कांदा तेलात भाजत येतं ना तसं तसं मग तवाही तेल असा शोषून घेतो. म्हणून ना असा थोडासा जसा जमेल तसा जाड कांदा चिरायचा. आता गॅस पेटवून याच्यावर तवा ठेवून घेतला मी, आणि मग यावर आता तेल आणि कांदा घालूयात. तर सर्व बाजूंनी असं तेल पसरवून घ्यायचं. थोडंसं जास्तच तेल घालायचं. आता पहिल्यांदाच आपण वापरण्यात आणतो आहे, म्हणून तव्यात तेल चांगलं मुरलं पाहिजे, म्हणून थोडंसं असं जास्तच तेल घालायचं. आणि यावर आता जेवढे 7-8 कांदे चिरले होते त्यातील अर्धे कांदे घातले, आणि गॅस सुरुवातीला थोडासा असा मोठा करायचा, म्हणजे तवा किंवा भांडं असं गरम होईल तोपर्यंत. आणि एकदा की भांडं गरम झालं मग गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा, आणि कांदा यावर असाच ठेवायचा. जसजसा कांदा काळा किंवा लाल होता येतो तसतसं तेल मग भांड्यात मुरतं. आता कढईला सुद्धा तेच करूयात. तर कांद्याची जी सालं होती ती मी प्लेटमध्येच अशी काढून घेतली होती. खालीच जर मग ओट्यावर वगैरे
जर आपण कांद्याची सालं टाकली तर अजून ते पसरतात इकडे-तिकडे, म्हणजे एक ठिकाणीच मग प्लेटमध्ये कचरा राहतो आणि पटकन आपल्याला डस्टबिनमध्येही टाकता येतो. भाज्याही मी अशाच एका ताटात काढून घेते आणि मग नंतर एकाच भांड्यात सर्व कचरा टाकते. म्हणजे भांडंही आपल्याला पटकन धुता येतं, जास्त घरात कचरा होत नाही किंवा पुन्हा-पुन्हा मग घाण होत नाही, स्वच्छच घर राहतं. तर आता इकडे पण मी या बर्नरवर दूध होतं, गरम करून थंडच झालं होतं, म्हणजे गॅसवरच ठेवून घेतलं होतं मी. मला पनीर करायचं होतं म्हणून आधी गरम करून घेतलं दूध. यातील थोडंसं दूध मला म्हणजे चहा आमच्या घरी कोणी घेत नाही, पण माझ्या लहान मुलाला लागतं सकाळी, तर त्यासाठी म्हटलं थोडंसं दूधही काढून ठेवेल म्हणून गरम करून घेतलं आधी आणि बाजूला थंड होण्यासाठी ठेवलं. आता या बर्नरवरही कांदा आपण असं सुरुवातीला मोठ्या आचेवर करून घेतला आणि नंतर मंद आचेवर मग तेल आणि कांदा दोघं एका बाजूला तवा आणि एका बाजूला कढईत भाजू देऊयात. आता ही कांदा आणि कढईत तव्यात भाजतायत मंद आचेवर. म्हटलं आता दुपारचं आम्ही जेवण बनवलेलं नव्हतं, सकाळीच थोडासा नाश्ता करून घेतला होता, पोहे आणि खिचडीचा. म्हटलं आता मग ना स्वयंपाक करूयात. तर तेवढ्यासाठी मग कढईत आणि तव्यात असा कांदा भाजून यालाच असं चांगलं रगडून घेतला आणि ह्या कढई आणि तवा गरमच आहे तोपर्यंत असंच याला ठेवलं. एक 4 ते 5 तास हा असा चोळून घेतलेला कांदा आहे ना असाच ठेवायचा. तोपर्यंत ना मी इथे कणिक भिजवून घेतली. माझ्या मुलांनी मटण आणलं होतं, मग ते मटणही साफ करून धुवून घेतलं. तर आता ही कढई आणि तवा आपल्याला असा कांदा चांगला चोळून घ्यायचा. जसजसा हा कांदा आणि तेल चांगला शिजत येतो ना या भांड्यात, तसतसा तेल चांगलं मुरतं त्यात आणि अजून असंच ठेवलं ना एक 4-5 तास किंवा रात्रभर जरी ठेवलं ना तरीसुद्धा हे भांडं तेवढंच चांगलं वापरण्यात येतं. अजिबात यातून काळं निघत नाही किंवा हे घासल्या जात नाही. अगदी असं चिकन होऊन जातं, हे प्लेन होतं एकसारखं. म्हणून हे ना असंच ठेवायचं एक 5 ते 7 तास किंवा रात्रभर किंवा कमीत कमी एक 3 ते 4 घंटे तरी हा कांदा असा कढईत आणि तव्यातच राहू द्यायचा. आता मी चोळून घेतला तरीसुद्धा अजून असंच ठेवलं आहे. तोपर्यंत इथे हे मटण आणलं होतं माझ्या मुलांनी, मग ते धुवून घेतलं, यातील पाणी निथळून घेतलं. म्हटलं आता मटणाचा रस्सा बनवायचा आहे. मटणाचं कालवण, तरी मग यात हळद आणि मीठ असं लावून घेतलं आणि हळद मीठ सर्व असं लावून घेतल्यानंतर याला एक 15-20 मिनटं मुरू दिलं आणि म्हटलं आता मटणही मुरलं, बनवायला घेऊयात. तर इथे ना कुकर ठेवून घेतला. कुकरमध्ये तेल घातलं. तर आम्ही फक्त रविवारी किंवा मध्ये बुधवार असेल त्या दिवशीच आणतो. तर आता 15 दिवस झाले होते आम्ही काही मटण, चिकन म्हणजे नॉनव्हेज आणलंच नव्हतं. तर आता तेल गरम झालं, मग 2 कांदे, अर्धा किलो मटण आहे म्हणून मग 2 कांदे घेतले होते. मध्यम आकाराचे कांदे चिरलेले घातले आणि थोडंसं आता परतवून घेऊयात. जास्त काळं किंवा लाल नाही केलं, असं थोडंसंच परतवून घेतलं आणि आता यात ना मुरलेलं मटण घातलं. आमच्या इकडे ना थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम चालू आहे ना, मग सारखी लाईट अजून पण ये-जा करते. एवढे 2च दिवस प्रॉब्लेम होणार आहे, त्यानंतर बरोबर येईल बोलतात वेळेवर. तर इथे ना मी मुरलेलं मटण घातलं आणि अगदी मोठ्या आचेवर हे चांगलं असं परतवून घेतलं. चांगलं यातील पाणी कमी होईपर्यंत, या मटणाला पाणी सुटेपर्यंत ना असं चांगलं मस्त असं परतवून घेतलं. हे पहा, आणि चांगलं परतलं ना मग यात मी टोमॅटो आणि कोथिंबीरही घातली. खूप छान मटणाचा सूप लागतो हा असा टोमॅटो घातल्यावर. शक्यतो जमलं ना तर गावरान टोमॅटो घ्यायचं, जे गोल असतात अगदी. तो गावरान टोमॅटोमुळे ना अजूनच मटणाला खूप चव येते. तर इथे एक मोठा टोमॅटो असा चिरून घातला, थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि अजून टोमॅटो मऊ होईपर्यंत ना मस्त असं तेल सुटेपर्यंत चांगलंच परतवून घेतलं आणि मग यावर झाकण ठेवलं असं खोलगट. आणि जशी नेहमीप्रमाणे आपण मटण शिजवायची पद्धत करतो ना तसंच यावर पाणी घातलं आणि ताटावरचं पाणी आता गरम झालं. याला मटणाचं स्वतःचं पाणी सुटलं होतं, यातच आता हे गरम पाणी घालूयात ताटावरचं. अगदी पिवळा धम असा हा सूप निघतो मस्त आणि तेवढंच
चवदार लागतो हा असा मटणाचा सूप. तर हे कमी म्हणून मी अजूनच ताट ठेवून घेतला आणि असं चांगलं 2-3 वेळा करून घेतलं. तर हे पहा मस्त अशी खळखळ उकळी आली तेव्हा हा कुकर लावून घेतला. आता म्हटलं रश्श्यासाठीची वाटणाची तयारी करूयात. तर इथे एक 4-5 मध्यम लहान असे कांदे घेतले. आमच्या इकडे असे कांदे विकायला येतात 100ला 5 किलो, 100ला 4 किलो ना, मग त्यातच मी कांदे घेतले होते. म्हणून एकसारखे निवडू देत नाही, पण स्वस्त असतात पण निवडू देत नाही. तर मग लहान मोठी अशीच सर्व कांदे येतात. तर साल काढून घेतली, धुवून घेतले, थोडेसे जुने होते. सुरी ना आमच्याकडची म्हणजे तिला धारच नाही राहिली, म्हणून मी अशी विळीनेच कांदे चिरून घेते. असे कांदे उभे पातळ चिरून घेतले. सर्व असा कांदा चिरत आला का बरोबर कडक भाग आणि मधली जी लाल काडी असते ना ती आपोआप हातात येते. तर हे पहा अशी बरोबर लाल काळी हातात येते आणि ऑटोमॅटिक कडक भाग पण निघून जातो मग. तर इथे ना मी थोडा जास्तच हा कांदा चिरून घेतला, म्हणजे थोडासा मटणाचा रस्सा जास्तच करणार आहे म्हणून सर्व साहित्य ना थोडंसं वाढवा प्रमाणातच घेतलं. तर अर्धी वाटी एवढं सुकं खोबरं तेही म्हटलं किसून घेते. आणि त्यानंतर मग इथे धने पण घेतले. तर एक 4-5 लोकांसाठीच मी हा मटणाचा रस्सा बनवतोय. माझे वडील आणि भाची पण येणार होती ना म्हणून. तर एवढे धने घेतलेत मी. तर हे जवळपास अंदाजे 2 ते 2.5 चमचा एवढे धने आहेत. आणि असं आजीच्या पारंपरिक पद्धतीनेच मी आज हा मटणाचा रस्सा बनवते, खडे मसाले वगैरे घालून. माझी आईची आई आहे ना आजी, ती खूप छान मटणाचा रस्सा बनवतो. मग तिचीच आठवण झाली, म्हटलं तशीच बनवूयात. अगदी चुरून खायला मस्त लागते. मग तसेच मग खडे मसाले घेतले. तर इथे मसाल्याच्या डब्यात ना मी ह्या पिशव्या काढल्याने म्हणजे मग वाट्या पण म्हटलं फार खराब होऊन जातात, हाताचे डाग वगैरे लागतात आणि मसाल्याचाही मग सुगंध कमी होतो. म्हणून मी ना असं या पिशवींमध्ये सर्व मसाले ठेवलेत. खडे मसाले, धने, तीळ वगैरे. तर खड्या मसाल्यांमध्ये सर्व खडे मसाले घेतले. खडे मसाले घेतले, तमालपत्र, दगडफूल हे सर्व असे खडे मसाले, धने, खोबरे काढून घेतले एका ताटात. आणि आमची आजी ना इथे एक जिन्नस घालते, त्यामुळे ना अजूनच रस्सा घट्टसर होतो. तर ती म्हणजे ही मटकीची डाळ. तर मटकीची डाळ ही मी इथे चमच्याने 1 ते 2 चमचे एवढी असेल एवढी घेतली. खूप मस्त रश्श्याला चव येते आणि दाटसरपणाही येतो. आता कांदा काही हे मसाले ना भाजून घेऊयात. तर इकडे तवा आणि कढई पण मी असे बाजूला ठेवून दिले भाजलेले कांद्याचे. आणि माझ्याकडे हा लोखंडाचा तवा आहे, यातच मग आता कांदा भाजून घेते. लोखंडाच्या तव्यावर कांदा किंवा काही म्हणजे जेवण असं स्वादच लागतं. तर आधी कांद्यावर ना थोडंसं तेल घातलं आणि असं मध्यम मस्त कांदा असा लालसर होईपर्यंत मग भाजून घेतला. माझ्या आजीच्या पद्धतीनेच आज मी हा मटणाचा रस्सा बनवते, फार छान होतो. मटकीची डाळ लावून ना खूप छान लागतो हा रस्सा. दाटसर पण होतो आणि तेवढंच चवदार पण लागतो. काही भागांमध्ये ना चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ किंवा फुटाण्याची डाळही लावतात, त्यांनीही दाटसरपणा येतो रश्श्याला. आता यातच ना मी आलं, लसूण आणि कोथिंबीरही घातली. थोडंसं असं उलटपालट करून घेऊयात. कांद्यातच हे थोडंसं भाजून घेतलं आणि आता काढून घेऊयात. आता याच गरम तव्यावर आपण जी मटकीची डाळ घेतली होती ती घातली. यात वरून थोडंसं तेल आणि थोडंसं असं तांबूस रंग डाळीचा होत आला की तेव्हा ना यात जे आपण खडे मसाले घेतले ते घालूयात. आणि मी इथं खडे मसाले जास्त काही भाजले नाही, असे थोडेसे गरम करून घेतले. म्हणजे डाळीतच तेलात थोडेसे भाजून घेतले आणि मस्त सुगंध यायला लागला की काढून घेतले. आता एक एक करून असे सर्व जिन्नस भाजून घेऊयात आणि काढून घेऊयात. आता सुरुवातीला की नाही मी खोबरं, मटकीची डाळ, खडे मसाले असं घातलं मिक्सरच्या भांड्यात, थंड झालं होतं. आणि 1-2 गरका असा देऊन घेऊयात, म्हणजे थोडीशी पावडर करून घेऊयात. आणि मग नंतर पुढचे मसाले कांदा, लसूण असं घालायचं. म्हणजे आपलं वाटण ना एकसारखं मग बारीक तयार होतं.
तर हे पहा, असं थोडंसं मी फिरवून घेतलं आधी, म्हणजे खडे मसाले ना मग अख्खे राहत नाही किंवा असं खरबरीत वाटण राहत नाही. रस्साही मग दाटसर आणि चिकनसर असा मग रस्सा पण येतो, नाहीतर मग पाणी वेगळं आणि वाटण वेगळं असंच दिसतं. तर हे पहा, आता ना यात कांदा, कोथिंबीर, आले लसूण घातलं आणि यात ना 1 चमचा एवढा घरचा मसाला घातला, थोडंसं पाणी, आणि आता हे सर्व असं मस्त एक मिक्स बारीक असं वाटण केलं. आता थोडंसं मला जाडसर वाटत होतं, तर अजून मी एकदा फिरवून घेतलं आणि सर्व वाटण असं करून घेतलं बारीक. आता म्हटलं मटणही शिजलं होतं. एक 3 ते 4 शिट्ट्या केल्या मी. वाफ जिरली होती कुकरची. आता झाकणही काढून घेतलं. तर हे पहा, गरम आहे पण शिजलं आहे मटण. आता थोडंसं आणि माझ्या मुलाला काढून ठेवते. आता बघाणीसाठी म्हणजे फोडणी देण्यासाठी ना गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि आताच याचा रस्सा बनवून घेते. मी सुक्कं पातळ असं काही वेगळं करणार नाही आहे. एकच सर्व कालवण बनवणार आहे, रस्सा. तमालपत्र घातलं तेल गरम झाल्यावर आणि आता वाटण घालून मस्त हे परतवून घेऊयात. आता तेल सुटायला लागलं की तेव्हा यात लाल तिखट घालूयात. लाल तिखट पण चांगलं मिक्स करून घेतलं. आपण धने घेतलेत वाटताना, खडे मसाले घेतले आहेत, म्हणून आता यात काही मी जास्त मसाले नाही घातले. फक्त मिरची पावडर आणि जो मटणाचा सूप होता ना, थोडासा यात घातला आणि चांगले अजून मसाले शिजवून घेतले. आता कढईने असं तेल सुटेपर्यंत हे चांगलं असं परतवून घेतलं. तर हे पहा, रंग मस्त बदलला आहे वाटणाचा आणि याचं वाटणसुद्धा असं कमी दिसायला लागलं की तेव्हा मग मटणाच्या फोडी आणि सूप घालायचं. आता सर्व हे एकजीव करून घेऊयात. आणि चांगलं एकजीव केलं की यावर ना झाकण ठेवायचं. म्हणजे काय होतं की जो हा मसाला आहे ना, मटणाच्या फोडींमध्ये ना आतपर्यंत मुरतो आणि मसाले मग चांगले शिजतात. गॅस मी बारीक करून दिला आहे आणि इकडे भात पण लावून घेतला होता. तर हे पहा, भातही शिजत आला आहे. आता गॅस बंद करते भाताचाही. मंद आचेवर भातही ठेवला होता मी. आता हे पहा, 1-2 मिनटासाठीच असं मी मंद आचेवर एकदम बारीक आच केली होती आणि झाकण ठेवून घेतलं होतं. तर मटणाच्या फोडीमध्ये मग मस्त अशी ग्रेव्ही मुरते. आता जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे ना, तेवढं पाणी घालून वाढवून घ्यायचं. कुकरमध्ये मटण शिजवून घेतलं होतं, त्यातच 1-1.5 ग्लास अजून गरम पाणी घातलं आणि जेवढा हवा होता तेवढा रस्सा वाढवून घेतला. सगळं हे मिक्स करून घेतलं. उकळी फुटल्यावर आता चवीनुसार मीठ घातलं आणि अजून एकदा हे सर्व असं ढवळून घेऊयात. म्हणजे सगळं मीठही यात मिक्स होईल आणि मटणही मग मस्त शिजलं आहे. आता एक अशी चांगली मोठी उकळी काढायची गदगद आणि मग नंतर मंद आचेवर असं मटण 2-3 मिनटं ठेवायचं. त्यानंतर वरून आता चिरलेली कोथिंबीर घालूयात. मस्त अशी तर्रीदार, झणझणीत आणि चटकदार हा मटणाचा रस्सा होतो. करून पहा तुम्ही, कधी मटकीची डाळ लावली नसेल ना, छान होतो. आता माझा मुलगा जेवायला बसलाय, म्हणजे त्याला ना आज सकाळी आम्ही पोहे आणि खिचडीच खाल्ली होती, मग त्याला भूकही लागली होती. पटकन त्याला वाढून दिला. किती दिवसापासून म्हणजे आम्ही 1-2 महिन्यापासून मटण आणलेलंच नव्हतं. त्याच्यातही तोंडाला स्वाद नव्हता, म्हणून मग त्याला थोडंसं आणही काढून ठेवलं. आता तो जेवत होता तोपर्यंत म्हटलं एक भाकरी बनवून घेते. मटणाच्या रश्श्यासोबत तसंही भाकरी खूप छान लागतात. पण माझी मुलं चपातीच खातात, म्हणून मग मलाही एक भाकरी बनवून घेतली. तो म्हणतोय की आणि पण खूप छान झाला आहे असं सांगत होता आणि रस्साही मटणाचा मस्त झाला. तर मी इकडे भाकरी बनवून घेतली आणि भाकरी बनवून झाल्यानंतर आपण बिडाची कढई आणि तव्याला कांदा चोळून घेतला होता. हे पहा, कांदा भाजून झाला होता तेव्हा मी काय केलं, जो असा काळा झाला होता ना कांदा, सर्व असा हाताने कढईला पण आणि तव्यालाही असं चोळून घेतला. म्हणजे थंड होऊ द्यायचं, तेव्हा असा घासून घ्यायचा. आता धुवून घेऊयात. आता तवा इथे सर्व कांदा असा काढून घेतला, धुवून घेऊयात.
रात्रभरसुद्धा आपण असंच तव्यात कांदा राहू देऊ शकतो. आता हे पहा, असा हा कांदा आहे ना, सर्व अजून एकदा घासून घेतला, काढून घेतला आणि कढई तवा धुवून घेतला. तर एक 5-6 घंटे असाच कांदा ठेवला होता मी. तर हे पहा, असा मस्त हा तवा पुसून घेतला. आता काही हाताला लागत नाही. काळ वगैरे सगळा डांबर आपण याच्यावर काढून टाकला आणि मस्त. तर हे पहा, कढईसुद्धा मस्त अशी धुवून पुसून घेतली आणि अजिबात हाताला लागत नाही. आता हे पहा, मस्त अशी पुसल्या गेली आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.